बघा आता क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन दिलेला आहे इफ ए इक्वल्स टू 1 2 3 0. ठीक आहे, ए मॅट्रिक्स दिलेला आहे, नंतर बी मॅट्रिक्स 2 1 1 -1. देन फाइंड काय करायचं सांगितलं आपल्याला, 3a मायनस बी प्लस आय. आता आय बघा, आय काय इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आय काय आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे. मग आता ह्या इक्वेशन मध्ये बघा, जी इक्वेशन दिलेली याच्यामध्ये ए आणि बी काय 2x2 मॅट्रिक्स आहे, प्लस आय सांगितलंय, म्हणजे आय पण काय राहणार आहे 2x2 मॅट्रिक्स राहणार आहे. ठीक आहे, मग बघा आता आय जर आपण इथं 2x2 चा आय मॅट्रिक्स घेतला, आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय राहतं, डायगोनल एलिमेंट 1 राहते, युनिट राहते 1 0 0 1. मग हा काय आला 2x2 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला. ठीक आहे, मग बघा आता इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स ऍड करायचं. मग पहिले 3 × ए मॅट्रिक्स लिहा. ए मॅट्रिक्स काय 1 2 3 0. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस बी. आता बी मॅट्रिक्स काय इथं 2 1 1 -1. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस आयडेंटिटी मॅट्रिक्स काय 1 0 0 1. ठीक आहे, हा काय आयडेंटिटी मॅट्रिक्स. आधी स्केलरनं मल्टिप्लाय करून घ्या. स्केलरनं जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर 3 × 1 3 3 2 जा 6 3 3 जा 9 आणि 3 गुणिले 0 0 जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस. आता मायनस बघा 2 1 1 -1. त्याच्यानंतर पुन्हा प्लसमध्ये काय येणार 1 0 0 1. ठीक आहे, मग आता बघा इथं आधी सबस्ट्रॅक्शन करून घ्या. मग आता काय आहे की या दोघांची सबस्ट्रॅक्शन करू, नंतर हा मॅट्रिक्स ॲड करू. मग 3 - 2 6 - 1 आणि 9 - 1 आणि 0 - 1. ठीक आहे, प्लस हा आयडेंटिटी मॅट्रिक्स ॲज इट इज 1 0 0 1. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथं 3 मधून 2 गेले 1, 6 मधून 1 गेला 5, 9 मधून 1 गेले 8 आणि -1 मायनस काय होणार प्लस, म्हणजे हा 1 आला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस काय 1 0 0 1. मग बघा आता इथे यांची ॲडिशन होणार. ॲडिशन झाल्यानंतर काय होईल की 1 + 1 5 + 0 8 + 1 8 + 0 आणि 1 + 1. मग बघा फायनल मॅट्रिक्स काय येणार, फायनल मॅट्रिक्स आला बघा 2 5 8 आणि 2. मग हा काय मॅट्रिक्स आला 3a - b + i. ठीक आहे, मग फायनल लिहायचं 3a - b + i इक्वल्स टू काय येणार 2 5 8 आणि 2. तर बघा हा फायनल मॅट्रिक्स आला. ठीक आहे, हा एक प्रश्न 4 मार्क लिहू शकतो पेपरला.